हाय, आजचा व्हिडिओ खास बनवलाय मी PPET साठी, परमनंट पिगमेंटेशन इरेजर ट्रीटमेंट. काय आहे ही? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ट्रीटमेंट केली जाते फिट्झपॅट्रिक स्केल 1, 2 किंवा 3 वरच. पण आपली इंडियन स्किन आहे 4 आणि 5. खाली दिलेल्या टेबलवर तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल की फक्त लायटर स्किन टोन्स साठी ही ट्रीटमेंट आहे. मग खरंच असं घडतं का की कुठलं तरी पील लावलंय आणि एक सिलिकॉनची टेप लावली आणि 8 दिवसानंतर पिगमेंटेशन वर येतंय? कितपत खरं आहे आणि ट्रीटमेंट कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर तुमच्या ब्युटिशियन्स मैत्रिणी एस्थेटिशियन्सना शेअर करायला विसरू नका. ह्याच्यासाठी वापरलं जातं एक कोरियन प्रॉडक्ट. त्याच्या आधी झिरो पील मशीननी त्या पिगमेंटेशन वरचं पीलिंग केलं जातं, बरंच डीप पीलिंग केलं जातं. तर हे कुठलं केमिकल पील नाहीये, हे एक असं हुक शेप मशीन आहे की जे त्या पिगमेंट पॅच वर फिरवलं जातं आणि वरचा डेड लेअर काढला जातो. ही आहे फिट्झपॅट्रिक स्केल 2 किंवा 3च्या मधली स्किन आणि तुम्ही बघू शकताय हिला कसे छोटे छोटे फ्रेकल्स आहेत. सो अशा टाईपच्या स्किनवरच पहिली गोष्ट ही ट्रीटमेंट केली जाते. एक कॉटरी टाईपच्या मशीननी छोटे छोटे होल्स केले जातात, चॅनल्स बनवले जातात, स्किनला एक प्रकारची हलकी भोक पाडली जातात, एकदम हलकी. आणि त्याच्यानंतर मगाशी मी जे प्रॉडक्ट सांगितलं ते या स्किनवरती लावलं जातं, विच इज ऍक्च्युअली डीप पेनिट्रेटिंग. जर्मिनेटिव्हम लेअरला पिगमेंटेशन आपलं सुरू होतं. हा तुमचा जर पिगमेंटेशनचा पॅच असेल तर इथे चॅनल्स क्रिएट केली जातात, म्हणजे लिटरली एक प्रकारचे थोडे सुपरफिशियल असे होल्स केले जातात. ह्याच्यामधनं ते प्रॉडक्ट आत सोडलं जातं, जे जाऊन मिळतं आपल्या जर्मिनेटिव्हम लेअर मधल्या मेलॅनोसाइट्सना. त्याच्यानंतर त्याच्यावर लावला जातो सिलिकॉन पॅच, जो आपण व्हिडिओमध्ये बघितलाय. सो हे पील जातं स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम लेअर पर्यंत, जिथे आपले मेलॅनिन पिगमेंट्स आहेत. त्यावर लावली जाते सिलिकॉन टेप आणि ही लगेच काढता येत नाही. ही 8 दिवस क्लायंटला कॅरी करायला लागते स्किनवरती. 8 दिवसानंतर खालनं पूर्णपणे पिगमेंटेशन जाळून ते वरती आलेलं असतं एक खपलीप्रमाणे. आणि मग तुम्ही बघताय ना की ते कसं काढतायत सिलिकॉनची टेप आणि त्याला ते चिकटलेलं दिसतं. पण एक गोष्ट सगळेजण विसरतायत, त्या टेपच्या खाली किती मोठा पांढरा पॅच पडलाय बघा. दॅट इज कॉल्ड एज हायपोपिगमेंटेशन. सो हा एक नवीन प्रॉब्लेम क्लायंटला क्रिएट होऊ शकतो. जे हायपोपिगमेंटेशन म्हणजे कलरलेस एरिया ऑफ दॅट स्किन. सो पिगमेंटेशन दिसण्यापेक्षा ते अजूनही खराब दिसतं. सो माझा एक जेन्युइन सल्ला आहे की ज्या ब्युटिशियन्सचा स्किन अनॉटॉमी फिजिओलॉजीचा अभ्यास नाहीये, पिल्सची फार तुम्हाला माहिती नाहीये, तर असल्या रिस्की ट्रीटमेंट्स एका दिवसात शिकून, ऑनलाईन शिकून, कुठल्या तरी वर्कशॉपमध्ये शिकून बिलकुल करू नका. जर ह्याच्यातनं स्किन बर्न्स झाले तर असे पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि तुमचं काम करण्याचं लायसन्स किंवा तुमचं सलॉनही क्लोज होऊ शकतं. त्यामुळे कुठलाही डर्मॅटोलॉजिस्ट या ट्रीटमेंटला अजिबात सपोर्ट करणार नाही, कारण असं कोणतंही पिगमेंटेशन एकतर 100% जाऊ शकत नाही. ते एकदा एका साईडनी गेलं तर दुसऱ्या साईडनी नक्की इरप्ट होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टर्स काय, चांगले आमच्यासारखे प्रॅक्टिसिंग कॉस्मेटॉलॉजिस्ट काय, की जे इंजेक्टेबल्स करत नाहीत किंवा डीपर स्किन पर्यंत जात नाही, ते कायम हेच सांगतात की पिगमेंटेशनला 70 ते 80% रिझल्ट मिळू शकतो, डिपेंडिंग अपॉन तुम्ही न्यूट्रास्युटिकल्स काय घेताय, तुमची हार्मोनल हेल्थ कशी आहे, तुमचं सन एक्सपोजर किती आहे आणि तुम्ही रेग्युलर केमिकल पील्स किंवा तुम्हाला जे प्रिस्क्राईब ट्रीटमेंट्स आहेत त्या करताय का. सो माझ्या ब्युटिशियन्स फ्रेंड्स, प्लीज असल्या रिस्की ट्रीटमेंट हातात घेऊ नका आणि कुठल्या तरी 1-2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये कोणतं तरी प्रॉडक्ट घेऊन असले स्टंट्स बिलकुल करू नका. बाकी डिसिजन तुमचा आहे. ह्या प्रॉडक्टमध्ये काय मग इन्ग्रेडियंट्स आहेत मॅम, ज्या थोड्या अभ्यासू ब्युटिशियन्स आहेत त्यांना नक्की प्रश्न पडला असेल. त्यासाठी मी बनवते व्हिडिओ पार्ट 2 आणि तो तुम्ही नक्की बघा.